श्रद्धास्थान आहे आणि त्या पवित्र दीक्षाभूमीवरती जे डॉक्टर आंबेडकर कॉलेज आहे त्या महाविद्यालयात असते असं महाविद्यालय आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि या महाविद्यालयात उच्च शिक्षितचा विनयभंग होतो की बाब जेव्हा वर्तमानपत्रातून आमच्या समोर आली तेव्हा आम्हाला वाटलं की हे आमच्या महाविद्यालयात असे गैरकृत्य होऊ शकतं, कारण या महाविद्यालयाच्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक शील पालन करायचं तत्व दिलं. त्याच भूमीवरती जेव्हा असे विनयभंग त्या स्त्रियांवरती अत्याचार होताना दिसतो त्यावेळेस आमचं मन कुठेतरी दुखतं आणि त्याचं अस्तित्व राखण्यासाठी आणि त्या दीक्षाभूमीचं पावित्र्य राखावं म्हणून हा मुद्दा आम्ही उचललेला आहे. परंतु हा मुद्दा आम्ही जेव्हा उचलला आणि आम्ही प्रत्येकाची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, आम्ही पहिल्यांदा बजाजनगर पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्याची चौकशी केली, कारण त्यांनी एंट्री मिळवून घेतलेला होता, तरी त्यांना अटक झालेली नव्हती. आणि या प्रसंगी आम्हाला असं लक्षात आलं की जी तक्रारकर्ती महिला आहे तिच्यासोबत जे झालेलं आहे ते सांगितल्यानंतरही त्यांनी त्याची दखल न घेता ज्या कलम किंवा सेक्शन लावायला पाहिजे होते ते त्यांनी लावले नाही. आणि त्यानंतर आम्हाला असं सांगितलं गेलं की शिक्षा ही 5 वर्ष 7 वर्षाच्या खाली असल्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही. हे कारण आम्हाला बजाजनगर पोलिसांनी दिलं. तर आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा गेलो, कॉलेजमध्ये सुद्धा प्राचार्यासोबत, कारण प्राचार्याचं पहिलं कर्तव्य असतं की ज्यांनी कुणी तिथल्या एखाद्या महिला वर्करसोबत काही घडतं तर त्यांचं पहिलं काम होतं की तिची दखल घेणं आणि त्याच्यावरती समिती बसवणं. पण तसं काही झालेलं नाही. आम्ही गेलो पण तिथे संपूर्ण ऑफिस खाली झालेलं होतं. त्यानंतर परत आम्ही तिथे प्रयत्न केला पण आम्हाला गेटवरती बाउन्सर दिसलेले होते. त्या बाउन्सर गेटवरती असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन भेटता आलेलं नाही. त्यानंतर आम्ही माननीय सुधीर कुर्जेले जे तिथले जनरल सचिव आहेत त्यांच्याशी भेटलो. तर त्यांच्याशी चर्चा मी तिथे कुठलाही सक्रिय नाही आणि मी जवळपास 2.5 वर्षापासून महाविद्यालयात जात नाही आणि माझा तिथे काहीही संबंध नाही. त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की दीक्षाभूमी समिती म्हणजे भंतेजी आणि भंतेजी म्हणजे दीक्षाभूमी, हा स्पष्ट भूमिकेत ते राहिले. आणि म्हणून मी तिथे जात नसल्यामुळे मी माझ्या कानाच्या आता कवाड बंद करून टाकलेले आहेत. माझं तिथे काहीही चालत नाही. मग आम्ही त्याच्यानंतर आता काल परवा आम्ही पूजनीय भंते सुरई ससाई जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, तर त्यांची भूमिका थोडी वेगळी दिसली आणि त्याच्यामुळे जे प्रकरण कोर्टाधीन आहे, कारण त्यांचा अजूनही आता सेशन कोर्टमधून त्यांचा जामीन रद्द झाल्यानंतर ते हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये सुद्धा आता ती केस सुरू आहे. कदाचित आता सोमवार मंगळवारला त्याचे निकाल जे येतील ते येतील. पण तत्पूर्वी आम्हाला असं याचा निषेध आम्हाला करावासा वाटतो की ह्या महाविद्यालयात जर असं अनैतिक जे घडून घेतात आणि तेच लोक त्या दीक्षाभूमीवर जातात. आणि असं आम्हाला निदर्शनात आलं की हे 2 अरुण जोसेफ जे तिथे इस्टेट ऑफिसर म्हणून होते त्यांना 17 पदोन्नती मिळून ते आज तिथे सर्वेसर्वा झालेले आहेत. आणि दुसरे म्हणजे आले की दुसरे आरोपी रवी मेंढे आहेत, ते माननीय भंते सुरई ससाईजी यांचे ते केअरटेकर आहेत. पण त्यानंतर असं दिसतं की त्यांनी संपूर्ण अधिकार रवी मेंढेच्या अधीन केलेले आहेत आणि ते संपूर्ण व्यवस्थापन बघत आहेत. तर हे जर असं आपल्या फुलझेलेंचं वाक्य जे म्हणतात की भंतेजी हे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे, दीक्षाभूमी म्हणजेच भंतेजी आणि भंतेजींनी संपूर्ण अधिकार रवी मेंढेला दिला, मग आम्हाला असा प्रश्न निर्माण झाला की दीक्षाभूमीचा जो मालक आहे तो आता रवी मेंढे आहे का, की ज्याचा कोणीच संबंधित नाही आहे, त्याचा दीक्षाभूमीशी काही संबंधित नाही. असे जर आरोपी की त्या दीक्षाभूमीचे मालक बनत असतील तर आमच्या समाजाची जबाबदारी पडते की आम्हाला त्याच्यावरती विरोध करावा लागेल.
कारण दीक्षाभूमी ही कुठल्या ऐरागैराची नाही, तर ही बौद्ध समाजाची आहे. त्यांचं आस्था त्याच्यासोबत जोडलेली आहे. त्याच्यामुळे म्हणून आम्ही हे पत्रपरिषद आयोजित केलो, त्याचा निषेध करतो, जेणेकरून ह्या समितीने सुद्धा याची दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. आणि आमची मागणी हीच आहे की कोणी गैरकृत्य करत असेल आणि त्यांना जर कोणी समर्थन करत असेल तर त्यांनी आपल्या दीक्षाभूमीसोबतचा संबंध सोडून द्यावा आणि तिथे यांना हे जे आरोपी आहेत दीक्षाभूमीवरती त्यांना मज्जाव करा. जे जे असे कृत्य करत असतील त्या सर्वांना त्या पवित्र भूमीवरती येण्यास मज्जाव असावा. भंतेजी पण रवी पेंडे यांना पाठीशी घालत आहे का? हो, असं आम्हाला लक्षात आलं, कारण त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की रवि पेंडे बहुत अच्छा आदमी है, मेरे लेफ्ट उजवे आणि डावे मेरे लेफ्ट और राईट है, हे त्यांचं स्पष्ट काल आमचं वाक्य होतं. त्यामुळे आम्हाला कुठेतरी ही शंका येत आहे. आमचा आजही भंतेजींवरती पूर्ण आदर आहे, आम्ही सन्मान करतो, आमच्यासाठी ते आजही पूजनीय आहे. परंतु आम्हाला ते अध्यक्ष, त्या समितीचे अध्यक्ष या नात्याने आम्हाला हा विचार इथे मांडावा लागत आहे. अशा वेळेस मग बंदीजीने आपलं अध्यक्षपद सोडावं असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटतं की असं जर असेल, आज ते वयोवृद्ध झालेले आहेत म्हणून त्यांना कदाचित व्यवस्थापन दुसऱ्याकडे सोपण्याची गरज पडली असेल, तर आम्हाला असं वाटतं. कुणाकडे द्यायला हवं व्यवस्थापन? त्याच्यासाठी सक्षम नेतृत्व पाहिजे ना. काही कोण सक्षम कोण आहे तो आम्ही नाही सांगू शकत की एक हा सक्षम नेतृत्व आहे. मग विषय आपल्या समाजाचा आहे. बरोबर आहे. आता धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा येत आहे, अवघ्या काही दिवसावर आहे आणि अशात हा वाद सुद्धा आहे. तुम्ही म्हणता की त्यांनी राजीनामा द्यायला हवा, पद सोडावं असं तुम्ही म्हणता. तुम्ही म्हणाले ना आता, तुम्ही म्हणाले ना, नाही ताई बोलल्यात ना, ताई बोलल्यात. रवी पेंडे सारख्या माणसाला तुम्ही पूर्ण व्यवस्थापन दिलेलं आहे आपल्या सैनी, तर तुम्ही म्हणजे चांगला विचारयुक्त व्यक्ती, बुद्धिजीवी व्यक्ती जो चालवू शकेल चांगल्याने, त्या लोकांसोबत चर्चा करून, समितीसोबत चर्चा करून असा व्यक्ती द्यावा जो व्यवस्थित कारभार पाहिजे. तुम्हाला कोण व्यक्ती असं वाटते? नाव नाही घेत आहोत, ही जे दीक्षाभूमीचं नाव बदनाम होत आहे ज्या प्रकरणामुळे. हो बरोबर आहे, हे प्रकरण बरोबर आहे. परंतु आता तुम्हाला वाटत नाही का तुम्ही समस्त म्हणजे सामाजिक संघटनेशी जुळलेले आहात आणि समोर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आहे, तुम्ही या प्रकरणासाठी आले, पण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा व्हावा यासाठी का नाही बोलत तुम्ही? कशा प्रकारे हो? हा जो विषय आहे बघा, तो पण विषय येणार आहे आणि तोही विषय, कारण आम्ही दीक्षाभूमी जे आमचे श्रद्धास्थान आहे किंवा म्हणते सुरई सोसायटी जे आमचे श्रद्धास्थान आहे, आम्ही कुणाकडे जाणार जर दीक्षाभूमीशी संबंधित? कारण हा वाद काय फक्त आमच्यापर्यंत आला का? वर्तमानपत्रामध्ये आपण लोकांच्या माध्यमातूनच या ज्या बातम्या झळकल्या आहेत आणि जर आम्ही मणिपूर, ज्या महिला संघटना आहे की मणिपूरमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये घडते, तर आम्ही इथे निदर्शने करतो, इथे त्याचा नाही, मी सांगत आहे भूमिका नाही, करायला हवा तुम्ही. महिला संघटनाच्या संदर्भात ताई ते तुम्ही करा, त्यांचा विरोध झालाच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु अवघ्या काही दिवसावर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आहे, व्यवस्था काय, प्रशासन काय करत आहे? दीक्षाभूमी आणि कॉलेज वेगवेगळं आहे का? नाही, डॉक्टर आंबेडकर कॉलेज वेगळं आहे ना. दीक्षाभूमीवरच आंबेडकर कॉलेज ठीक आहे ना. तसं नाही लिहायला पाहिजे ना ताई. दीक्षाभूमीवर तुम्ही लिहत आहात. नाही, तुम्हाला काय वाटतंय की महिला संघटनांनी दीक्षाभूमीवर नाही म्हणायला पाहिजे. म्हणजे जे मठाधीश आहेत तिथे ज्या काही घटना घडतात त्याच्या विरोधामध्ये महिला येतात आणि इथे दीक्षाभूमीला जर महिलांच्या संदर्भामध्ये असं घडत आहे, आंबेडकर कॉलेज आणि दीक्षाभूमी वेगळी आहे का? नाही, तसं नाही लिहायला पाहिजे होतं ताई. त्याला लिहिण्याची पद्धत असते ना. तुम्ही कसं लिहायला पाहिजे? दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेज, आंबेडकर कॉलेज इथे महिला सुरक्षा नाही. आता शब्दासाठी काय आहे सर, त्याला आमचा उद्देश तोच आहे. तुम्ही आमच्या शिकामध्ये आमच्या महिलांच्या ठीक आहे, त्यांना आम्हाला प्रश्नाच्या घेण्यामध्ये याच्यानंतर महिलांवर अन्याय
त्या कोणी येऊच नाही. ताई, तुम्ही असं म्हणणं आहे का? त्याचं समर्थन नाही करत, परंतु पहिलं वाक्याची सुरुवात आहे. एक एक महिला बोलत तर आपल्याला थोडंसं सोपं जाईल बोलायला. नमो बुद्धाय जयंती. प्रश्न हा आहे, नागपूरचे बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी अनुयायी आहेत. दीक्षाभूमी आणि आंबेडकर कॉलेज, आंबेडकर म्हटलं तर दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी म्हटलं तर आंबेडकर कॉलेज. प्रश्न हा आहे, कोणत्या महिलावर कधी कोणत्या वेळेला काय होत आहे हे करण्यापेक्षा हे जे प्रकरण आमच्या पुढे आलं आणि ते पुढे आल्याबरोबर अगदी ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये म्हणून सर्व संघटना, महिला संघटना बाहेर आल्या आणि बाहेर आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं आणि आम्ही थोडं आंबेडकर कॉलेज आणि दीक्षाभूमीला धरून बोलायला लागलो. जिथे शील घेतल्या जातं, पवित्र भूमी आहे, जगभर आहे, या जम्बूद्वीपपर्यंत याचं नाव पोहोचलेलं आहे. म्हणून तुमची, आमची आणि पत्रकाराची एकच विनंती आहे की पुढे जे विजयादशमी आहे त्या विजयादशमीला पत्रकार हा मेन केंद्रबिंदू असतो आणि आम्ही जे सामाजिक संघटना आहेत, जितक्या चळवळी झाल्या, तक्षशिलाताई असो, खोब्रागडे असो, आमची स्मिता असो, म्हणजे जुन्या नवीन यंग माळगुडे जेवढे असतील, तुम्ही संविधान चौकामध्ये पाहिलं, प्रत्येक क्रांतीसाठी प्रत्येक आम्ही नामांतरापासून आहोत. त्यावेळेला स्कर्ट घालायचो, तेव्हापासून आम्ही क्रांतीमध्ये उतरतो. तर आज हे निवड 1.5 ते 2 महिन्यात तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आणि एका महिलेची अस्मिता अनेक महिलांसोबत अशा घटना होऊ शकतात हे पुढे न व्हावं, बस यासाठी आम्ही ही पत्रिका त्याच्या विरोधामध्ये आम्ही सुद्धा आहोत ताई. परंतु आमचं म्हणणं असं आहे की आता 2 तारखेला धम्मचक्र प्रवर्ती दिन सोहळा आहे, अजून काही तयारी झालेली नाही आहे. तिथे लाखोच्या संख्येमध्ये बौद्ध बांधव येतील, आंबेडकरी अनुयायी येतील, अशामध्ये तुमची संघटना काय करते? हा मेसेज चांगलाच जाईल, प्रश्नच नाही. दीक्षाभूमी ही पवित्र स्थान आहे आणि नागपुरातला एक एक नागरिक, आंबेडकर विचारधाराचा नागरिक, कोणत्याही परिस्थितीमध्ये दीक्षाभूमीला कोणत्याही प्रकारचं कलंक लागू देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही आमच्या सोबत आहात आणि या विश्वातल्या जगातले लोक इथे मोठ्या आस्थेनं येतात. म्हणजे पुस्तकाचं जे स्टॉल लागतं आणि सगळं तुमची पण आस्था आहे. जो मुख्य सोहळा होईल तिथे तर भंतेजी पण राहतील राहतील आणि सगळेच राहतील. आम्ही कुठे म्हणतो, आम्ही पण आता